माझ्या मित्रांनो, जगा आणि जगू द्या. माझी सत्य घटना, खरी कथा आहे. आज उद्या सण आहे पवित्र रक्षाबंधन आणि मी अंधारात आहे मेपासून. मीटरचे पैसे भरलेले आहेत. हे नवीन घर बांधलं. 2 वर्षापासून तोंडी लेखी विनंती दिली. माझेच अर्ज बाद केले न पटणारी कारणं समोर. आणि कोणामुळे? आज माझ्या वीज चोरीचा खोटा 135नुसार डायरेक्ट लाईन इन्कमिंगला वायर जोडलेली होती म्हणून नाही. मी मीटरमधून एकाला विनंती करून आगरी माणूस आहे. त्याने खूप माणुसकी दाखवली. सचिन त्र्यंबक म्हात्रे, भालगावचा. त्याने मला मीटरमधून त्याच्या तात्पुरती वायर जोडून दिले. सामान्य का तुमचं मीटर येईपर्यंत घ्या तुम्ही. ते आम्हाला काका काकी म्हणतात. माझे मिस्टर आज 64, मी आज 54. त्यांनी आम्हाला मीटरमधून लाईट दिली तुमचं मीटर लागेपर्यंत. आणि माझे हा बाजूचा मी 2024मध्ये ही जमीन घेतली होती, भालचा गणेश म्हात्रे. आज माझा 5 गुंठ्यावर कब्जा आहे. मी घर बांधलं 1 गुंठ्यामध्ये. आमचं हळूहळू पैसे द्यायचं ठरलं होतं गणेश म्हात्रेला. अच्छा, ही नंतर सरकारी जमीन आहे वगैरे समजलं. मला गणेशबद्दल काहीच वाद नाही आहे. मी माझं वचन दिलेलं आहे, मी पैसे त्याला देणार. मग माझं आज आयुष्यातलं पहिलं या जमिनीवर घर झालं. आणि मला या घर बांधल्याबद्दल खूप आनंद आहे. पण मला दुःख कोणी दिलं? परप्रांतीयांचे प्रताप ऐका आणि मराठ्यांनी एक व्हा. मराठीला साथ दिलाच पाहिजे. आपली भाषा मराठी, आपला जन्मभूमी मराठी, जात कुठलीही असो. मला माणुसकी सचिन त्र्यंबक म्हात्रेने केली ना. 20 मीटरमधून त्याच्या वीज दिली तात्पुरती माझं मीटर लागेपर्यंत. हा बाजूचा जो मला त्रास द्यायचा ना इथे आल्यापासून 2 वर्ष मला त्रास देतो आहे. वीरेंद्र कुमार निषाद हा भैया UPवरून आलेला. इथे धंदा करायला पैसे कमवायला लोक येतात आणि आपल्याला अतिशय जीव घेण्यात त्रास देतात. माझे कुत्रे मारले विष देऊन, सतत मारले 36 कुत्रे. मग तो रंग्यात पकडला गेला 14 मार्चला. पोस्टमॉर्टम पण झालं 4 कुत्र्यांचं, 7मधील 4 कुत्र्यांचं केला. आणि FIR दिला. मी कुत्रे मारले म्हणून तो सत्य खरा FIR दिला ह्याचा. वीरेंद्र कुमार निषाद, त्याचा भाऊ एक, त्याचं नाव मला माहीत नाही, आणि बंटी मजदूराचा, त्याच्या एकलव्य बायोटेक कारखान्याचा मालक वीरेंद्र कुमार निषाद, त्याचा मजदूर बंटी. या दोघांनी मिळून खोटी टीप दिली. गणेश आव्हाड मलंगडच्या पायथ्याशी त्यांचं ऑफिस आहे. हाजी मलंगडच्या पायथ्याशी सहाय्यक अभियंता. त्यांनी खोटी टीप ह्या माणसाची ऐकली आणि वीज चोरीचा डायरेक्ट FIR दिला. माझं घराला कुलूप होतं, मी घरातही नव्हते. कुटुंब पंचनामा तुम्ही केलात. एका बौद्ध महिलेला सामाजिक कार्यकर्ता सुचित्रा किशोर सुर्वे, मी जी म्हणत असते जगा आणि जगू द्या, जिओ जिनिदो शानसे जिओ. आपण भारतीय आहोत. पण आपण भारतीय आहोत, आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी एक होण्याची फार गरज आहे. कारण हे परप्रांती, काही मी सर्वांना दोष देत नाही, इतके मुजोर आहेत आणि आपल्याला त्रास देतात ना, अगदी जीव घेणं. मी आता हे मुख्यमंत्री साहेब बाळासाहेब आंबेडकर साहेब आणि मनसेचे राज ठाकरे साहेबांना पण मी पत्र देऊन भेटणारच. ह्या वीरेंद्र कुमार निषाद व त्याचा बंटी मजदूर व त्याचे भाऊ आणि त्याची बायकोसुद्धा धमकी काय देतात, जातीवाचक काय बोलत आहेत, काय काय प्रताप त्यांनी केलेले. आणि तो धम्म बदलून आहे, तो मुस्लिमचा हिंदू झालेला आहे. त्याचा सगळाच आता तपास लावणार. आज त्याच्या दिलेल्या खोट्या टीपमुळे वीज चोरीचा खोटा माझ्यावर FIR डायरेक्ट दाखल केला. पोलीस मानपाडा, मी हद्दीचा विषय करून होते ना. गणेश आव्हाड यांनी हद्द येते त्यांचं ऑफिस आणि हे माझं ठिकाण धामटणगाव. हिल लाईन पोलीस स्टेशनची हद्द. मी 2023पासून बोलते. माझा ॲट्रॉसिटीचा FIR दाखल न होत होता एका फ्रॉड पोलिसामुळे, श्रीराम पनवळमुळे. आणि तोच पोलीस, त्या 4 बायका ह्यालाही सामील आहेत. आणि ह्याने सुद्धा त्रास द्यायला सुरुवात केली. 10 दिवस झाले होते इथे आम्हाला येऊन, घर बांधतच होतो तेव्हा पण लगेच कुत्रे मारले होते. 6 तेव्हा कुत्रे मारले होते. पण पुन्हा डिसेंबरच्या 24ला पण 9 कुत्रे मारले होते. परत मध्ये कुत्रे मारायचा. आम्ही ऑफिसला गेलो की हा विष देऊन मारायचा. काठीने मारले, घायल केलेत किती वेळा. आत्ता पण एका कुत्र्याला कानाला मारलं आहे, एकाचे 2 दात तोडलेत सिंबाचे, त्या एका छोट्या पिल्लाच्या पायाला मारलेलं आहे. अजून सुधारलं नाही FIR दिला तर. 15ला FIR नोंद झाला मानपाडा पोलीस स्टेशनला. हद्द हिल लाईनचीच आहे, तो विषय चालला आता हद्दीचा. त्यांनी मुद्दाम वर्ग केला मानपाडा, आणि मानपाडा आमची हद्द नाही आहे. आणि त्याच मानपाड्याच्या पोलीस संदीप गोरेंचा मी RTI दिला होता की तुम्ही FIR वर्ग झालेला हिल लाईनमधून तुम्ही का घेतला? तुमची हद्द नसताना. हद्द असते तर तेव्हाच FIR घेतला असता ना माझा ॲट्रॉसिटीचा, जो 2023चा मॅटर होता. तो ॲट्रॉसिटीचा FIR प्रामाणिक सचिन गोरे DCP साहेब उल्हासनगर परिमंडळ 4चे त्यांनी घेतला माझा. पण तो वर्ग केला इतर पोलिसांनी, ते वरिष्ठ संदीप शिवले वगैरे मानपाड्याला. आता 9 पोलिसांची मी तक्रार दिलेली आहे हिल लाईन आणि मानपाड्याच्या. त्याच्यात संदीप गोरेंचा RTI मारला होता की ह्यांनी ॲक्सेप्ट काय केल्यानंतर ते संदीप गोरे नोटीस मला देतात 4 मेला. तेव्हा मला कळलं, मला फोन करतात, मला समजपत्र दिलं नाही, काही नाही, की तुम्ही वीज चोरी केलीत का? मी नाही. आणि ह्या लोकांनी 22ला वीज चोरीचं पकडली गेली असं गणेश आव्हाड यांनी खोटं सगळं तयार केलेलं नकट करायचं ना या बाजूला भेटून.
आणि मी त्यांना 22ला पण त्यांना भेटले होते, अर्ज पण दाखवला आणि पुन्हा अर्ज भरायला सांगितलेला. आधी अर्ज रिजेक्ट केला 4 सप्टेंबर 2025चा पोलचं कारण सांगून. मला पोल टाकून द्या ना, ट्रान्सफॉर्मर रस्त्या पलीकडे आहे. याला 2 मीटर दिले, 3 फेज 1 फेज विदाऊट पोल. त्याने छोटंसं पोल टाकलं आहे बेकायदेशीर जमीतून, शेतातून, माझ्या जागेतून पण बाहेर गेले त्याची, माझं झाड पण तोडलं आणि तिथून घेतले बाहेर. त्याला चालतं सगळं. आज त्याच्यामुळे मी सणासुदीला आज अंधारात, आज मेपासून अंधार येत आहे. नंतर त्यांनी बाहेर पण काढली की तुमच्यावर FIR झाल्या म्हणून. पण मी पाहिजे तर सांगेन की तुम्ही माझ्या मीटरमधून होतात. सचिन त्र्यंबक म्हात्रे. आज विजेशिवाय तुम्ही राहू शकता का या मुंबईमध्ये? अरे वीज आपल्या मोबाईल चार्जिंगपासून सगळ्या गोष्टीला वीज लागतेच. आणि फॅनशिवाय तुम्ही कसं झोपू शकता? आणि इथे समोर पण बाजूला जो प्लॉट आहे ना, तो मुद्दामून भाड्याने दिलेला आहे. कचरा जो चिंदी आहे ना, त्याला 10,000 त्याला भाडं मिळतं त्या माणसाला, ते पण ह्यानेच आणला तो भाडं. म्हणजे तो एक दुर्गंध येतो संध्याकाळचा. म्हणजे कसंही बेजार होईलेला त्रास देता येईल एका बौद्ध कार्यकर्त्याला, सामाजिक कार्यकर्ता. ही सगळी कुबुद्धी कोणाची? त्या वीरेंद्र कुमार निषादची. आज एका भैयाच्या खोट्या टीपमुळे खोटा वीज चोरीचा FIR माझ्या लाईफमध्ये, मी व्हाईट कॉलर आहे, माझ्यावर कुठला केस FIR NC सुद्धा नाही आहे. आणि मला मुद्दाम गुंतवलं, फसवलं ह्या FIRमध्ये वीज चोरीच्या. 135 डायरेक्ट FIR तो होतो, जर डायरेक्टला बाहेर असेल तरी. म्हणजे डायरेक्टला बाहेरच नव्हती. 126चा मी पात्र असते, जर मी दुसऱ्याच्या मीटरमधून घेतलेली आहे तर तडजोडीचा असतो, त्याच्यात FIR होत नाही. तर मी बिल तर भरलेलंच आहे ना, अतिरिक्त देणारं बिल मी भरलेलं आहे. पण या भैयामुळे मी आज अंधारात आहे. ही व्यथा आहे महाराष्ट्राच्या लोकांनो. ऐका, काही भैये खरंच मुजोर आहेत आणि आपल्याला त्रास द्यायला आलेत. आपल्या इथे महाराष्ट्रात कमवायला येतात आणि आपल्याला त्रास देतात. हा वीरेंद्र कुमार निषाद ज्याने माझे कुत्रे मारले, तो मी FIR दिला. त्याने खोटा FIR दिला, खोटी टी दिली त्या बंटीने. मनसेचे कोण असते ना, त्याला मारत त्याला पोलीस स्टेशन आणलेलं असतं. मी मारामाऱ्या करत नाही, माझं वय पण नाही आणि माझे संस्कार पण आहेत मारामारीचे. मी पेन चालवते. माझ्या बाबासाहेबांनी सांगितलं माणुसकी धर्म जपा. मी जपते आणि मी पेन चालवते कायदेशीर न्याय मागायला. आज मी अंधारात आहे. वीरेंद्र कुमार निषाद एकलव्य बायोटेक चा कारखाना इथे बाजूला, याला परमिशन कोणी दिली? आता GR पास झाला आहे मार्च महिन्यात की सरकारी जमिनीवर घर असू शकतं, मूलभूत गरज आहे. व्यवसाय नाही, येण्याचा व्यवसाय. आणि दुर्गंध इतका येतो ना, काय बनवतो पेडिग्री सांगतो त्याच्या. रात्रीच्या पण UPवरून गाड्या वगैरे येतात. एकदा इतका दुर्गंध आला होता की डिसेंबर महिन्यात इतर लोकांनी 10-15 लोकांनी याची कमेंट केली होती पोलिसांना, आणि पोलीस आले होते तेव्हा तो माल त्यांनी जाळला होता. सांगतो मी, कोलबीचं काय साली आणल्या होत्या, काही नाही, त्याचं काहीतरी घाणेरडा वास येतो बऱ्याच वेळा. आता मध्ये पण 1 जुलैला मी पोलीस बोलवले होते, अतिशय दुर्गंध, अगदी उलट्या होत होत्या. तेव्हा पण डिसेंबर महिन्यात लोकांना उलट्या झाल्या होत्या. आणि आत्ता पण मला खूप दुर्गंध झाला. मी पोलिसांना बोललं तर पोलीस बोलले तो कुठला काय माल आहे तुझा, झाकून ठेव वगैरे, त्याला ते सांगायला वगैरे आले होते. अतिशय त्रास होतो. त्याच्यामुळे मी आज अंधारात आहे. आयुष्यात माझ्या जन्मापासून आत्ता मी 54 झाले 16 ऑगस्टला, मी अंधारात मेपासून आहे. या माणसामुळे मी अंधारात आहे. जागरूक व्हा मराठी माणसा, जागा हो, आपलं अस्तित्व जपा. आपली जन्मभूमी कर्मभूमी महाराष्ट्र आहे. इतर लोक येतात कमवायला, आपण माणुसकी दाखवतो त्यांना, पण हे आपल्याच डोक्यावर बसून मुजरून आपल्याला दादागिरी करतात. आपल्याला किती वेळा धमक्या दिल्या त्या लोकांनी. गोळ्यांचा आवाज ऐकला का तुम्हाला अच्छा नाही होगा, खूप वेगवेगळ्या टाईपच्या. त्याची बायको पण मैं क्या हो तुझी दिखाती हूँ वगैरे, आणि तिच्याशी मी कधी बोलले पण नाही, तिला काही नाही. त्याजेवी मी 112 डायल करून पोलिसांना बोलवलं होतं. अरे कधी मी वीज चोरी केली विचारा नाही, मजुरांना का टीप दिली खोटी वगैरे. ती बायको धमकी द्यायला लागली आणि तो राऊत पोलीस आला होता वनपड्याचा, गप्पा ऐकत होता. ती काय काय बोलत होती मला. ते लोक जातीवाचे पण बोलत, बाजू मी महार रहते, मग उच्च जात के हम ब्राह्मण आहे, काय काय ते टोमडे मारतो वीरेंद्र कुमार निषाद. माझ्या दरवाजात गाईचे कान टाकले होते, मारलेल्या गाईचे कान, ते पण मी फोटो काढलेले. म्हणजे हे बकऱ्याचे कान तर दिसत नाही, गाईचेच कान दिसत. आणि याने गाई मारली. एका शेतकऱ्याने, भालगावच्या, मला म्हातारा माणूस आहे शेतकरी, त्याने सांगितलं ह्याच्याकडे त्याने म्हैसचं मांस पाहिलं होतं, गाय मारलेली आहे त्याने. ते तर त्यांनी गाडली होती गाय, म्हणतो आजारी होती म्हणून मी गाडली आहे त्याला त्याच्या जमिनीत, तो सांगत होता. कारण त्याने JCB बोलवला. तर आम्ही विचारलं कशाला JCB बोलवला, तर म्हणतो गाय आजारी होती, मेली आहे. सगळं खोटं सांगतो, ह्याचा सगळा तपास निघणार आहे. क्रिमिनल माइंडचा आहे वीरेंद्र कुमार निषाद व त्याचा मजदूर तो बंटी. त्याने तर 7 खून केले. तसं त्याच्याशी एकदा दारुडे कोण पितात मजदूर, भांडण्यात तो बोलत होता, तू 7 खून किया मैं नाही तेरे से डरता. 7 खून कोणी त्या बंटीने केले. तर त्याचा काय रेकॉर्ड आहे, बॅकग्राऊंड आहे, UPवरून आलेला आहे की हा क्रिमिनल पळून आलेला आहे आणि याने क्रिमिनल लोक ठेवलेत का, सगळा तपास नाही घेत. आणि मी याचा ॲट्रॉसिटीचा FIR द्यायला गेले होते ना, आता हद्दने म्हणून घेतला नव्हता. तसं त्या 4 बायकांचं झालं, तसं ह्याचं पण केलं त्या लोकांनी, हद्दने. आणि नंतर मग त्याने कुत्र्यांचा पुढे यावा FIR म्हणून ते पुन्हा कुत्र्यांना बळी दिलं, म्हणून त्यांना पुन्हा मारलं. आधी तर मारले होतेच, नंतर माझ्याकडनं IO सुहास हेमाड्यात त्या 4 बायकांच्या ॲट्रॉसिटीच्या मॅटरमध्ये खोटा दिला होता की कुत्र्यांवरून भांडण झालं म्हणून ॲट्रॉसिटीचा FIR दिला. आणि कुत्र्यांचा संबंध वेगळा, त्यांनी पण विचारून कुत्रे मारले होते आणि तसंच ह्याने पण केलं, कुत्रे पण मारले, जातीवाच्याकडून बोला. जसं त्या बायका वागतात तसंच हा पण वागतो. सगळा मिळून कट आहे. त्या 4 बायका, हा तो पोलीस श्रीराम पनवेल्यांना 7 आहे आणि त्या IOचे आता. आणि आत्ताच्या वीज चोरीच्या मॅटरमध्ये मी सर्टिफाय कॉपी मागवले रिपोर्ट्स सगळे. त्याच्यात IO संदीप गोरेच आहेत, ते त्यांनी खोटासे दिला आहे.
त्यांनी पण खोटासे दिलेलं आहे. वीज चोरीचे मॅटरमध्ये मला नोटीस न वाचता मला चष्मा लावावा लागतो वाचण्यासाठी. त्या रूममध्ये पण अंधार होता पहिल्या मजल्यावर. जेव्हा मी 4 मेला गेले, जसं त्यांनी मला फोन केला आणि मी त्वरित गेले तिथे. अरे मी वीज चोरी केलीच नाही. आणि मी गेले तर मला नोटीस वाचायला दिलं ना, ती फिर्याद पण वाचायला दिली नाही पूर्ण. मजदुरांची नावं मी समजले, ते त्यांची वीज वितरणची होते, नागेश जाधव आणि लखन सूर्यवंशी. अर्धवटच राहिला फिर्याद वाचायला, काय गणेश आव्हाड यांनी दिलेली होती 24 एप्रिलला. आणि ती महात्मा फुलेला का दिली? त्या पोलीस स्टेशन मला लागतच नाही, ते कल्याणला आहे स्टेशनला. आम्ही तिथे गावात आम्हाला हेडलाईन पोलीस स्टेशन लागतं. माझा 2 वर्ष वाद चालला होता. त्या संदीप गोरे सहाय्यक निरीक्षक त्यांनी मला नोटीस वाचायला नाही दिली. नाही, सही करा ना, तुम्हाला एक कॉपी देतो ना, सही करा ना. मी कसली काय कॉपी देतात? मी सही केल्यानंतर वाचलं त्याच्यात काय त्यांनी लिहिलं होतं की मी वीज चोरीची रक्कम वेळेत नाही भरली व तडजोड शुल्क न भरल्यामुळे FIR दाखल झाल्या महात्मा फुले पोलीस स्टेशनला. त्यांना कोणी सांगितलं मी नाही भरलं? त्याने 22ला इथे वीज चोरीचं हे केलं, 24ला FIR दिला आहे. मग 22लाच द्यायचं नाही, माझी वायर पकडून दाखवायची. मी तर मीटरमधून होते, मी डायरेक्टला नव्हतेच. मग का नाही जप्त केली माझी वायर? बरेच विषय मी कोर्टात सिद्ध करणार, कोर्टा FIR आहे तो मी क्वॉश करणार. पण त्या एका भैयामुळे मी आज अंधारात आहे. उद्या रक्षाबंधन आहे आणि आज मी अंधारात आहे या एका भैयामुळे. खोटी टीप दिली त्याने. FIRमध्ये पण दिलेलं आहे की बाजूच्या एकलव्य बायोटेक कारखान्याच्या मजुराने टीप दिली की बाजूच्या घरात चोरी होते वीज चोरीमध्ये. आणि मी मीटरमधून, हे त्यालासुद्धा ठाऊक आहे मी मीटरमधून आणि पैसे पे करते मीटरचे. बघा, जागरूक व्हा मराठी माणसा. माझी व्यथा आहे, सुचित्रा किशोर सुबे सांगते, जागरूक व्हा मराठी माणसा, मराठ्यांनी एक व्हा.